8 सप्टेंबर 2006 मालेगाव शहरासाठी हा दिवस काळा ठरला। शबे बारातचा पवित्र दिवस हमीदिया मशीद आणि बडा कब्रिस्तान परिसर नमाजासाठी जमलेल्या भाविकांनी गजबजलेला होता। दुपारी 1:45 वाजता सायकलींवर ठेवलेल्या बॉम्बचा भीषण स्फोट झाला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं। 31 निष्पाप जीव गेले, 312 जण जखमी झाले। या प्रकरणाचा तपास आधी एटीएस आणि त्यानंतर सीबीआय आणि शेवटी एनआयए कडे सोपवण्यात आला। सुरुवातीला 9 मुस्लिम तरुणांना अटक झाली। त्यानंतर 2011 मध्ये स्वामी असीमानंद यांच्या कबुली जबाबामुळे तपासाची दिशा हिंदू उजव्या विचारसरणीच्या गटाकडे वळली। मात्र पुढे ते दावे सुद्धा न्यायालयात टिकले नाहीत। त्यावेळी आरोपी असलेल्या 9 जणांपैकी काहींना कोर्टाने निर्दोष घोषित केलं। आता तब्बल 19 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील उरलेल्या 4 आरोपींची, जे मध्य प्रदेशातील होते, यामध्ये लोकेश शर्मा, धन सिंग, राजेंद्र चौधरी, मनोहर नरवारिया या आरोपींची दहशतवादाच्या सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे। आता बघा, या आरोपींची नेमकी कोणत्या कारणांमुळे निर्दोष मुक्तता केली, तर एनआयए ठोस पुरावे किंवा साक्षीदार सादर करू शकली नाही। आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला की आरोपांची पायाभूत रचना पुराव्याविना कोसळली आहे। हे आरोपी 6 वर्षांहून अधिक काळ कोणत्याही खटल्याशिवाय तुरुंगात होते। याची दखल 2019 मध्येच जामिनाच्या वेळी घेण्यात आली होती। याच सगळ्या कार्यप्रणालीवर न्यायालयानं एनआयए आणि तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढलेत। पण प्रश्न हा उरतो की मग 2006 मध्ये मालेगावात ते बॉम्बस्फोट घडवले कुणी? 31 निष्पाप नागरिकांच्या रक्तानं माखलेले हात नेमके कुणाचे होते? तपास यंत्रणांचं हे अपयश लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे। मृतांच्या कुटुंबियांसाठी न्याय आजही एक अनुत्तरित प्रश्न राहिलाय।